दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये या परिषदेत पहिल्यांदाच विक्रमी असे 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जातील. उदय सामंत यांची माहिती. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रमुख उद्योग गुंतवणूकदार आणि विविध देशांच्या नेत्यांसोबत चर्चा होणार आणि राज्यामध्ये 3,10,000 कोटींची गुंतवणूक येण्यासाठी करार होणार. मुख्यमंत्री सचिवालयाची माहिती. दावोस दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री, खासदार आणि माजी खासदारही जाणार. आदित्य ठाकरेंची माहिती. मुख्यमंत्र्यांनी ज्यांना गुवाहाटीला नेलं नाही त्यांना दावोसला घेऊन जात आहेत आदित्य ठाकरेंचा टोला. मुख्यमंत्री दावोसला किती जणांना घेऊन जाणार याची मुख्यमंत्री कार्यालयातून प्रेस नोट काढावी. आदित्य ठाकरेंची मागणी. जिथे 5-6 लोकांचं काम तिथे एवढे लोक का घेऊन जात आहेत, आदित्य ठाकरेंचा सवाल. दावोस दौऱ्याचा सगळा हिशोब महाराष्ट्राच्या जनतेला दिला जाईल. मंत्री उदय सामंत यांची माहिती. ज्यांनी उद्योजकांच्या घरासमोर बॉम्ब ठेवले त्यांनी आम्हाला उद्योगवाढी संदर्भात सांगू नये, सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहणार. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार. पंतप्रधान मोदींसह अमित शहा, जे.पी. नड्डा बैठकीला उपस्थित राहणार. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणी. लवकरच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून फेरसाक्ष होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर. देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करणार. सुमारे 30,000 घरांपैकी 15,000 घरांचे वाटप होणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगोला आणि मंगळवेढा इथं शरद पवारांचे कार्यक्रम. एकाच दिवशी 2 मोठे नेते जिल्ह्यात असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवार आज निपाणी दौऱ्यावर. निपाणीमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन. शरद पवारांकडून चिकोडी मतदारसंघावर लक्ष केंद्रित. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. अनिल परब यांनी दिलेल्या 2018च्या पात्रता घटना दुरुस्ती उल्लेखही नाही. वेळेत घटना दुरुस्ती केली असती तर आता ही वेळ आली नसती. राहुल नार्वेकरांचा ठाकरेंवर पलटवार. घोड्यांच्या तबेल्यासाठी 100 कोटी रुपये खर्च का केले जातात, आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल. तर भाजपनं रेसकोर्सबाबत भूमिका स्पष्ट करावी, ठाकरेंची मागणी. कोरोना काळात प्रतापराव पवारांशी संबंधित असलेल्या कंपनीमध्ये 435 कोटी रुपये कुठून आले, भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल. या प्रकरणी सोमय्यांनी पीएमआरडीए कार्यालयामध्ये अर्ज दाखल केलाय. संजय राऊत कारसेवेला होते का, भाजप नेते आशिष शेलारांचा राऊतांना सवाल. राऊत पापी, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, शेलार यांचा राऊतांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी नारायण राणेंचे शंकराचार्यांवर आरोप. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य. गुणवत्ता मिळवा आणि कर्तृत्ववान व्हा, तुम्हालाही पद मिळतील. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला. राज्यात भूमिहीनांना 5 एकर शेती देण्यासाठी एक समिती आणि अभ्यास गट स्थापन करावं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची सरकारकडे मागणी. गायरान जमीन आणि झुडपी जंगलांची जमीन सरकारनं भूमिहीनांना देण्याचीही आठवलेंची मागणी. राहुल गांधींनी लवकर लग्न करावं. दलित समाजात अनेक चांगल्या मुली. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना एनडीएमध्ये येण्याची ऑफर. इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळत नसेल तर आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, आठवलेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांमुळे मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 9 खासदार पडले, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मात्र यावेळी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत येतील, चव्हाण यांना विश्वास. महायुतीचे राज्यभरात 36 जिल्ह्यांमध्ये महामेळावे. मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं आणि राज्यामध्ये 45 पेक्षा जास्त जागा जिंकणं हे लक्ष्य. भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया.
शरद पवार आणि अजित पवारांच्या मनात अजूनही गोपीनाथ मुंडेंविषयी द्वेष. प्रकाश महाजन यांची टीका. महायुती लोकसभेत विजयी होईल पण विधानसभेमध्ये नाही, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. कल्याण लोकसभेसाठी एकही निष्ठावंत उद्धव ठाकरेंकडे उरला नाही. शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंची ठाकरेंवर टीका. सुप्रीम कोर्टामध्ये देखील एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागेल, मीनाक्षी शिंदेंची प्रतिक्रिया. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री स्वतःच राजीनामा देतील, ठाकरे गटाचे नेते अनंत गीतेंचं वक्तव्य. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार, अनंत गीतेंचा दावा. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत इथं दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी उपस्थित राहणार. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासोबतच मराठा आरक्षणाची मागणी केली जाईल. सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. मिलिंद देवरा यांच्यानंतर युवक काँग्रेसच्या प्रिया दत्त यांना विरोध. युवक काँग्रेसच्या विजय गोरेंनी राहुल गांधींना पत्र लिहून प्रिया दत्त यांना विरोध दर्शवला. मुंबई काँग्रेसमधून पक्षविरोधी कारवाईबद्दल 23 सदस्यांचं निलंबन. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निलंबनाचे आदेश काढले. मिलिंद देवरांनी पक्षत्याग केल्यानंतर मुंबई काँग्रेसचा आक्रमक पवित्रा. लोकसभेच्या तोंडावर 22,000 लोकांना पक्षाशी जोडणाऱ्या व्यक्तीला पक्षातून कसं काढू शकता, काँग्रेसमधून निलंबित केलेले नरेंद्र जिचकार यांचा सवाल. ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत आता पक्षाची महिला आघाडीही प्रचाराच्या रिंगणात. पहिल्यांदाच रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्ती संवाद यात्रा. आजपासून विदर्भातून स्त्री शक्ती संवाद यात्रेला सुरुवात. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा पतंग कापणार. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा विरोधकांना इशारा. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर. संभाजीनगर जिल्ह्यातील सगळे पोलीस ठाण्यांच्या पोलीस अधीक्षकांचं पत्र. पोलिसांकडून आंदोलनाची माहिती जमा करण्यास सुरुवात. ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार. ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून संजीव ठाकूर यांची 2 वेळा चौकशी. मुंबई ते डहाणूपर्यंत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा विशेष ट्रेननं प्रवास. प्रवासानंतर विरोधकांची दानवेंवर टीका. लोकलनं प्रवास केल्यावर नागरिकांची गैरसोय झाली असती, दानवेंची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा सीएसएमटी ते डहाणूपर्यंत 3 डब्यांच्या विशेष ट्रेननं प्रवास. मंत्र्यांसाठी विशेष गाडी, मग आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी का नाही, डहाणू वैतरणा प्रवासी संघटनेचा सवाल. देशातील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन. मोदींच्या आवाहनानुसार मुंबईच्या आरे कॉलनीच्या जंगलातील राममंदिराची स्वच्छता. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित. यवतमाळमध्ये खासदार भावना गवळींनी काशीकर महाराज मंदिर परिसरामध्ये स्वच्छता केली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर स्वच्छता मोहीम राबवली. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटलांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत रिक्षा प्रवास. महिला रिक्षा चालकांना प्रोत्साहन मिळावं आणि जनतेनं या पिंक रिक्षांना पसंती द्यावी या उद्देशानं पाटील यांनी हा प्रवास केला. राज्य शासन 14 फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवणार. या अभियानामध्ये जनसहभाग वाढवून लोकचळवळीचं स्वरूप देण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचं आवाहन. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिम कोलाम नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 वे कनेक्टिव्हिटीद्वारे आदिम जमातीच्या जनतेशी थेट संवाद साधला. राज्य सरकार गाव तिथे गोदाम ही योजना राबवणार. शेतकऱ्यांना कृषीविषयक साधन सामग्री साठवण्यासाठी प्रत्येक गावामध्ये गोदाम तयार करणार. म्हाडातर्फे आयोजित विशेष अभियानाला 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीसाठी मुदतवाढ दिली जाईल. विमानतळ परिसरात 40 मजली टॉवर बांधण्याची म्हाडाची हायकोर्टाकडे मागणी. सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेशी तडजोड करता येणार नाही, हायकोर्टाची भूमिका. मुंबईमध्ये मांजानं गळा कापून 21 वर्षीय दुचाकी स्वाराचा मृत्यू. बोरिवली येथील कोरा केंद्र उड्डाणपुलावरची घटना. घातक मांजामुळे मुंबईमध्ये 15 पक्षी जखमी, 10 कबूतर, 3 पोपट, 1 बगळा, 1 पाणबुडी असे पक्षी जखमी. जखमी पक्ष्यांवर अम्मा केअर फाउंडेशनच्या माध्यमातून मांजा बाहेर काढून उपचार करण्यात आले. विरारमध्ये मोठ्या उत्साहात पतंग महोत्सवाला सुरुवात. मात्र नायलॉन मांजाने वसई विरारमध्ये 18 कबुतर जखमी, यातल्या 3 कबुतरांचा मृत्यू. जपानचं शिष्टमंडळ मुंबईच्या दौऱ्यावर. पर्यटन मंत्री गिरीश महाजनांकडून जपानच्या शिष्टमंडळाला मुंबई फेस्टिव्हलचं आमंत्रण.
मुंबईतल्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल। याच कालावधीमध्ये भायखळ्याच्या जे रुग्णालय परिसरामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रदीपन सोहळा संपन्न। होम मैदानातील सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी। शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतूवर वाहनं थांबणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई। सेल्फी आणि सनसेट कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अटल सेतूवर वाहन चालकांची मोठी गर्दी। मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या सिनेट निवडणूक कार्यक्रमावर हायकोर्टाचा शिक्कामोर्तब। नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देत याचिका दाखल झाली होती। चंद्रपूरमध्ये ताडोबा जंगलात 8 गिधाडांना मुक्त करणार। गिधाड संवर्धनाच्या दृष्टीनं राज्य सरकारच्या वन विभागाचं महत्त्वाचं पाऊल। राजस्थानातून महाराष्ट्राला 15 गिधाडं मिळणार। अहमदनगरमध्ये मंत्री विखे पाटलांच्या गावामध्ये 9 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ल्यामध्ये 9 वर्षीय मुलाचा मृत्यू। लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यात येईल, वन विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आणखी 10 जणांना अटक। पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये मोठी कारवाई। विठ्ठल शेलार, रामदास मारणेला अटक। पुण्यामध्ये दुकानांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली। ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता त्याच ठिकाणी पुणे पोलिसांनी धिंड काढली। माहीम पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाची आत्महत्या। नागपाड्यातील पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून ही आत्महत्या करण्यात आली आहे। नवी मुंबईच्या सीवूड्समधील बांधकाम व्यावसायिकाची हत्या। पोलीस तपासात पत्नी आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याचं उघड। दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक। सांगलीच्या मिरज तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणातून एका तरुणाची हत्या। कुपवाडजवळच्या बामणोली इथली घटना। या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश, तर अन्य आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आईवडिलांवर शिक्षकांकडून दबाव। या घटनेमुळे शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर। नागपूरमध्ये महसूल सहाय्यकाला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण आणि शिवीगाळ। त्यामुळे जिल्ह्यातील महसूल विभागाचे कर्मचारी 1 दिवसाच्या संपावर। गोंदियाच्या आमगावमधील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक। आरोपी बांगलादेशमध्ये पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना झारखंड राज्यातून ताब्यात घेतलं। बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनाची शरद पवारांनी पाहणी केली। नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू। देशाच्या कानाकोपऱ्यातून 8000 युवक नाशिकमध्ये दाखल। कालिदास नाट्य मंदिरामध्ये विविध राज्यातील लोकनृत्य कलाकारांकडून सादर। अंधेरीमध्ये बोगस कॉल सेंटरवरती गुन्हे शाखेची कारवाई। अमेरिकन नागरिकांना प्रतिबंधित औषध विक्री करणाऱ्या वकिलासह 10 जणांना अटक। जळगावमध्ये तत्कालीन गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटक। वर्ध्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक। धारावीकरांना मुंबईतील अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पापेक्षा जास्त जागा मिळणार। पात्र निवासी सदनिका धारकांना अतिरिक्त 350 चौरस फूट जागा मिळणार। DRPPLची घोषणा। राज्यामध्ये 35 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद। 60 रुग्ण कोरोनातून मुक्त। राज्यामध्ये एकूण 630 रुग्ण। भांडूपमध्ये गरोदर महिला स्वतःच ब्लड प्रेशर चेक करत असल्याचा धक्कादायक प्रकार। सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे ब्लड प्रेशर चेक करत असल्याचा व्हिडिओ समोर। या प्रकरणी भाजप कार्यकर्ते आक्रमक। मुंबईतील किमान तापमानात घट। सांताक्रूज आणि कुलाब्यातील किमान तापमान 20 अंशांखाली। पुढचे 2 ते 3 दिवस मुंबईतील वातावरणात गारवा कायम राहणार असल्याची हवामान खात्याची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट आजपासून पुढचे 75 दिवस बंद। घाटातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत घाट बंद राहील। वसईमध्ये इको रिसायकल कंपनीमध्ये प्लास्टिक वेस्ट मटेरियलला भीषण आग। दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पंचायत समितीसमोर जागरण गोंधळ आंदोलन। विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचं अनोखं आंदोलन। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक। अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा। यावेळी शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। 19 जानेवारीला सोलापूरला येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांना समस्येचं निवेदन देण्यासाठी वेळ द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू। जिल्हा कामगार संघटना महासंघाचा इशारा।
यवतमाळमध्ये नगरपालिका मालमत्ता कर आकारणीविरोधात काँग्रेसचं 10 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू। काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मुंडन आंदोलन करत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध। नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये 16 वर्षांनंतर बैलगाडा शर्यत रंगली। शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार। यावर्षी 66 बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी। 66 बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये मलकापूरच्या बैलगाड्याचा पहिला क्रमांक। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती पर्यटकांची गर्दी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यापासून 50,000हून अधिक पर्यटकांनी भेट दिली। अकोला जिल्ह्यातील अकोटमधील दिव्यांग तरुण सायकलनं अयोध्येसाठी रवाना। धीरज कळसाई तसं या तरुणाचं नाव असून 5 दिवसात अकोट ते अयोध्या अंतर पार करणार। अयोध्येतील राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आजपासून सुरुवात। आजपासून 21 जानेवारीपर्यंत विविध पूजा अर्चा केल्या जाणार। राममंदिराच्या गाभाऱ्याला सोन्याचा मुलामा असलेला दरवाजा बसवण्यात आला। यानंतर तळमजल्यावरील सर्व 14 सोन्याचा मुलामा असलेले दरवाजे बसवण्याचं काम पूर्ण। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। या सोहळ्याचं क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीलाही निमंत्रण। अयोध्येमध्ये राममंदिराबाहेर काही लोकांनी काँग्रेसचा झेंडा तोडला। काँग्रेसचे नेते अजय रॉय आणि दीपेंद्र हुडा यांच्यासह काँग्रेसचे शिष्टमंडळ अयोध्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला। मुंबईच्या रणजी मोसमामध्ये सलग दुसरा विजय। आंध्र प्रदेशचा मुंबईनं 10 विकेट्सनं पराभव केला। देशामध्ये 2013 ते 2022 या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये 24,82,00,000 लोक गरिबीतून बाहेर। यासोबतच बिमारू म्हणून ओळख असलेल्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या गरिबीत मोठी घट। नीती आयोगाच्या अहवालाचा दावा। केवायसी पूर्ण नसलेली फास्टॅग खाती 31 जानेवारीपर्यंत बंद करावी। भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुविधा देणाऱ्या बँकांना सूचना। आगामी काळात कृत्रिम एआयमुळे 40% नोकऱ्यांवर परिणाम होणार। एआयमुळे जगभरात विषमतेचे चित्र अधिक विदारक होईल। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं भाकीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।